महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे. त्यातच कल्याण डोंबिवली महापालिके क्षेत्रामध्ये मनसेला पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला आहे. मनसेच्या महिला शहराध्यक्षा कस्तुरी देसाई, ते मनसेचे पदाधिकारी कौस्तुभ देसाई या दोघांनी देखील पदांचे तसेच मनसेचा देखील राजीनामा दिला आहे. एकंदरीतच गेल्या वर्षभरापासून आपण जर पाहिलं तर मनसेला गळती लागल्याचं दिसून येत होतं. आता पुन्हा मनसेचे कल्याणमधले हे दोन मातब्बर नेत्यांनी मनसेची साथ सोडली आहे. नेमकं असं काय घडलं? 20 वर्ष कौस्तुभ देसाई हे मनसेसोबत होते. त्यांची राजकारणाची सुरुवात देखील मनसेमधूनच झाली होती. 20 वर्षांपासून मनसेमध्ये अनेक पदं त्यांनी भूषवली. मात्र या दीड महिन्याच्या कालावधीत असं काही घडलं की त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. आपल्यासोबत कौस्तुभ देसाई आणि त्यांच्या पत्नी कस्तुरी देसाई दोघेही आहेत. दादा, काय सांगाल? एकंदरीतच 20 वर्ष म्हणजे तुम्ही जवळपास राजकारणाची सुरुवातच मनसेमधून केली होती. विद्यार्थी संघटनेपासून ते तुम्ही मनसे शहराध्यक्षापर्यंत देखील तुम्ही पद देखील तुम्ही भूषवलं. तर नेमकं असं या दीड महिन्यात काय घडलं की तुम्हाला राजीनाम्याची भूमिका घ्यावी लागली? नाही, याचं एकंदरीत आपण बघायला गेलो तर मी हा राजीनामा कधी स्वार्थासाठी किंवा हितासाठी नाही घेतलेला आहे. माझ्या स्वतःसाठी हा पूर्णपणे राजीनामा, जो पदाचा राजीनामा किंवा कस्तुरीने जो राजीनामा दिलेला आहे, हा जनतेच्या हितासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. याच्यामध्ये ते आता पुढच्या वाटचाल कुठल्या पक्षात जाणार हे त्याच्यावर कळून येईल. याच्यामध्ये मनसेमध्ये कुणावर नाराजी होती का? कारण महिनाभरापूर्वी तुम्ही वॉर्डमध्ये निवडणुकीचं कार्यालय देखील सुरू केलं होतं. म्हणजे माजी आमदार राजू पाटील यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. त्यावेळेला देखील तुम्ही मनसेमधून राहूनच निवडणूक लढणार असं देखील सांगितलं होतं. मग या महिनाभरात नेमक्या अशा काय घडामोडी घडल्यात? नाही, ज्या पक्षाने मला मोठं केलेलं आहे त्याच्यावरती मी कधी नाराज पण नव्हतो आणि कधी नाराजी राहणार नाही या गोष्टीवरती. आणि असं कुठलं काही नाराजी कोणावरच नाही माझी याच्यामध्ये. राजीनामा का दिला? बोललो तुम्हाला की मला जो निर्णय घ्यायचा आहे तो वॉर्डच्या प्रगतीसाठी मला घ्यायला लागला, तो जनतेच्या हितासाठी मला घ्यायला लागला आहे तो, म्हणून मी हा राजीनामा घेतलेला आहे. पक्षाकडून काही समजूत काढण्याचा प्रयत्न झाला का या दरम्यान? हो, झाला आहे. त्यांचा असा बघू पक्षनिष्ठ काय निर्णय घेत आहेत त्याच्यावर पण मी थांबलेलो असून. आता ही बातमी सर्वत्र प्रसारित होताच तुम्हाला कुठल्या पक्षाने आता सध्या कॉन्टॅक्ट केलं आहे? कुठल्या नेत्यांनी कॉन्टॅक्ट केलं आहे का? कुणाशी बोलणी सुरू आहेत का? कॉल येत आहेत सर्वांचेच, बोलणं चालू आहे. बघू काय कुठून काय प्रॉपर पुढची राजकीय भूमिका काय असणार आहे? लवकरच समजेल त्याची काय. शिवसेना की BJP? कारण गेल्या काही दिवसांपासून तुम्ही शिवसेनेत जाणार असल्याची देखील चर्चा होती. मात्र पुन्हा भाजपचे देखील काही नेते तुमच्या संपर्कात असल्याची सध्या माहिती आहे. तुम्ही शिवसेना की BJP नेमकं काय ठरवणार की कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन पुढील निर्णय घेणार? तेच मी बोलतो मला की 2 दिवसात सांगू तुम्हाला की आम्ही हा निर्णय नुसता आज राजीनामाचा निर्णय आम्ही ठरवलेला. आता कुठल्या पक्षाचा ह्या गोष्टीसाठी आम्ही पुन्हा कार्यकर्ता सगळं एकमताने निर्णय घेऊन सांगू कुठला पक्ष करायचा. एकंदरीतच या दोघांच्या राजीनाम्यामुळे मनसेला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. तसंच याबाबत आता कौस्तुभ देसाई हे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन पुढील राजकीय वाटचाल ठरवतील. त्यामुळे एकंदरीतच आता कौस्तुभ देसाई हे शिवसेनेची वाट धरतात की भाजपात प्रवेश करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.